गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रणाम सगळ्या सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय पहिला भावदर्शन दुसरे। पहिल्या भावदर्शनात आपण असं पाहिलं की पूर्ण रूपाने आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या चरित्राचा मागोवा घेतला पाहिजे, ते चरित्र आपल्या अंगी भिनवून घेतलं पाहिजे, एवढं भिनवून घेतलं पाहिजे की आपल्या वर्तनामध्ये फरक घडून आला पाहिजे, आपल्या आचार विचारामध्ये बदल झाले पाहिजेत। आपण उपासना मार्गामध्ये वाटचाल करायला पाहिजे, ती दृढपणाने असली पाहिजे। हे सारं आपण पहिल्या भावदर्शनामध्ये पाहिलं, त्याचे लाभही आपण पाहिलेत। या भावदर्शनात आपल्याला त्यांनी साखरखेर्डा या ग्रामीच जन्म का घेतला, काय आहे साखरखेर्ड्यामध्ये असं, साखरखेर्ड्याला एवढं महत्त्व देण्याचं काय कारण आहे? आता असं पहा की जसं प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं म्हणून असं एक व्यक्तिमत्व असतं, त्याचे म्हणून काही गुण असतात, काही दोष असतात, त्याच्या वागण्याच्या म्हणून काही पद्धती असतात, आणि त्यावरून त्या व्यक्तीविषयीचं समाज मनामध्ये जे काही प्रतिबिंब असतं, त्या प्रतिबिंबाला आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं म्हणतो। तसं गावाचं पण असतं। साखरखेर्डा हे जे गाव आहे, या गावाला असं व्यक्तिमत्व आहे। आता एखाद्या गावाचं व्यक्तिमत्व जेव्हा ठरत असतं तेव्हा त्या गावामध्ये ज्या व्यक्ती वावरत असतात त्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतल्याशिवाय त्या गावाचं व्यक्तिमत्व ठरत नाही। ते गाव ओळखलं जातं ते त्या गावात असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींमुळे। आणखी एक गोष्ट असते, फक्त कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे गाव नव्हे, तर सामान्य माणसं जी असतात ती जगतात कशी, त्यांच्या आहार विहाराच्या पद्धती काय, पोशाखाच्या पद्धती काय, बोलणं चालणं कसं, आपसातले व्यवहार कसे, ते भांडतात ते कुठल्या मुद्द्यावर, ते एक होतात ते कुठल्या मुद्द्यावर, ते कोणते उत्सव करतात, त्यांचे नातेसंबंध कसे असतात, नात्यामध्ये ते एकमेकांशी कसे वागतात, हे सामान्य माणसाचं जे आयुष्य आहे त्याचाही यामध्ये सहभाग असतो। हां, ही गोष्ट खरी आहे की जे महाजन असतात त्या महाजनांच्या आचार विचारांचा प्रभाव या सामान्य माणसांवरती असतो, आणि असं सगळं जेव्हा एकत्र असतं तेव्हा त्या गावाचं व्यक्तिमत्व ठरत असतं। बरं, गावाचं व्यक्तिमत्व ठरण्यासाठी एवढी एकच गोष्ट काही पुरेशी नसते, तर
अनेक कालखंडांमध्ये त्या गावामध्ये त्या काळातली माणसं कशी वागली, त्या काळातली महाजन कसे वागले, सामान्य माणसांचा त्यावेळेला काय रोख होता, ते कसे वागत होते, असं वेगवेगळ्या कालखंडातलाही हिशोब त्यामध्ये असतो. आणि त्यावरूनही त्या गावाचं जे एकंदर व्यक्तिमत्व असतं त्याचा ठसा हा इतिहासामध्ये आणि लोकमानसामध्ये उमटत असतो. आता साखरखेर्डा हे तसं विलक्षण गाव आहे. ते वेगळं आहे. ते वेगळं याच्याकरता आहे की पहिला मुद्दा तर हाच आहे की इथे आमच्या महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी जन्म घेतला तेव्हा ज्या कसोट्या गावाच्या शुद्धतेच्या, पवित्रतेच्या, ते गाव पुण्यमय आहे हे ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतील त्या तर या योगी पुरुषांनी लावलेल्याच असणार ना. त्या कसोट्यांकडे जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की महाराजांनी इथे जन्म घेतला याचा अर्थ या गावाचं भाग्य फळफळलेलं आहे, भाग्यच उदयाला आलेलं आहे. याचं कारण असं की साखरखेर्डा गावामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटना ह्या अत्यंत पुण्यमय आहेत. त्याशिवाय हे गाव पुण्यधाम कसं ठरेल, आता ते कसं ते आपण पाहूया. आता साखरखेडा ह्या परिसरात ज्या काळामध्ये अत्यंत निबिड अशा वनराजीमध्ये, निबिड अशा अरण्यामध्ये हे गाव वसलेलं होतं, तो काळ, त्या काळामध्ये इथे धौम्य ऋषींचा आश्रम होता. आता हे जे धौम्य ऋषी ते पांडवांचे राजपुरोहित, त्यांचा आश्रम या प्रदेशामध्ये असणं याचाच अर्थ असा की भारतवर्षामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना त्या काळात घडत असतील, प्रजेवरती परिणाम करणाऱ्या घटना घडत असतील, प्रजेला दिशा दाखवण्याच्या घटना घडत असतील, त्या घटनांचा जो पुरोहित, कारण हा राजघराण्याचा पुरोहित आहे, त्याचा आश्रम या प्रदेशात असणं म्हणजे एवढ्या मोठ्या परिप्रेक्ष्यातल्या घटनांचा हा साक्षीदार आहे. ते तिथे होत होतं. म्हणजे धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे अनेक धर्मकृत्य या ठिकाणी होत असणार, यज्ञयाग होत असणार, आणि यज्ञयाग होत असताना सगळा समाज त्या ठिकाणी एकवटलेला असणार. तिथे ज्या उत्तम उत्तम अशा मूल्यांचा विचार होत असेल, मंत्रांचा उच्चार होत असेल, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम समाजावरती होत असणार आणि त्याच्या वर्तनामध्ये त्या गोष्टींमुळे आमूलाग्र बदल होत असणार. तेव्हा धौम्य ऋषींचा आश्रम इथे असणं याचा अर्थ इतक्या मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये आपण घ्यायला पाहिजे. आता हे जी धर्मकार्य या ठिकाणी होत असत, ही धर्मकार्य त्या काळामध्ये आपण रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये जी राक्षसांची वर्णनं वाचतो आणि ऐकतो त्या वर्णनाप्रमाणे इथे सुद्धा जो अत्यंत क्रूर असा दैत्य, खेटकासूर नावाचा दैत्य, त्याचं आधिपत्य होतं. आता या राक्षसाचं, या दैत्याचं जेव्हा इथे आधिपत्य असणार तेव्हा अशी धर्मकृत्य जेव्हा या प्रदेशात चाललेली असत तर त्या तर प्रयोगशाळा होत्या ना, उत्तम गोष्टींच्या त्या प्रयोगशाळा, उत्तम विचार या ठिकाणातून मिळणार, उत्तम मूल्यांचा परिपोष या ठिकाणी होणार. तेव्हा अशा गोष्टी उद्ध्वस्त करणं हे दैत्य लोकांना आपलं परमकर्तव्य आहे असंच वाटत असेल. त्यामुळे खेटकासूर या धर्मकृत्यांचा नाश करण्यासाठी म्हणून टपलेला असेल. तो एवढा क्रूर होता
की त्याला शिकार केलेले प्राणीच फक्त तो भक्षण करत असे असं नाही, तर माणसंसुद्धा तो खात असे. नरभक्षी तो होता, इतका क्रूर, सामान्य माणसाला पिडणारा. तेव्हा हे युद्ध पुन्हा तसंच चांगल्याचं आणि वाईटाचं. तेव्हा चांगल्याचा नाश करणारा हा खेटकासूर त्याचं पारिपत्य करावं असं वाटणं साहजिक आहे. आणि हा विचार धौम्य ऋषींच्या मनात येणार नाही तर अन्य कोणाच्या मनात येणार. तेव्हा त्यांनी जगदंबेची प्रार्थना केली आणि जगदंबेची प्रार्थना करून तिला प्रसन्न करून घेतलं की हे देवी, इथे या सगळ्या चांगल्या गोष्टींचा नाश होतो आहे, तेव्हा तू सत्वर इथे प्रकट हो, ये आणि ही आमची काळजी तू दूर कर. आता देवी प्रसन्न झाली आणि ती प्रकट झाली. ती महालक्ष्मी त्या ठिकाणी अवतरली आणि ती या असुराशी, या दैत्याशी 18 दिवसपर्यंत घनघोर युद्ध केलं. आणि घनघोर युद्धामध्ये या असुराला शेवटी यमसदनाला पाठवलं आणि हा संपूर्ण प्रदेश त्याच्या कचाट्यातून, अत्याचारामधून तिने सोडवला. म्हणजे पुन्हा एकदा धर्माची स्थापना या ठिकाणी झाली, धर्मरक्षण झाले. असं धर्मरक्षण झालेली ही भूमी आहे. आणि धर्माचं परिपालन करणं, धर्माचा संस्कार करणं, वर्धन करणं, उत्तमाची पूजा करणं, अशा गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. तेव्हा अशा एक ना दोन भरपूर घटना घडल्या. आणि यातून साखरखेर्डा नावाच्या गावाचं जे व्यक्तिमत्व आकारलं, ते व्यक्तिमत्व लक्षात घेऊन आमच्या परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी या ठिकाणी जन्म घेतला. आता जन्म घेण्याचं फक्त हे एक कसोटीचं कारण असतं असं नाही आहे, तर इथलं जे समाज मन आहे, विचार करण्याची त्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीचाही मागोवा घ्यायला लागतो. आणि तो मागोवा घेत असताना ह्या ग्रामाचं जे महत्त्व मनात येतं ते सिद्धाश्रमाप्रमाणे हा प्रदेश असावा असं वाटायला लागतं. आता सिद्धाश्रमाचीच या ठिकाणी आठवण का व्हावी बरं? त्याचं एक कारण असं की जो आश्रम सिद्ध झाला, म्हणजे ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली, त्या कोणाला सिद्धी प्राप्त झाल्या तर प्रत्यक्ष भगवान विष्णूंना. भगवान विष्णूंनी ज्या ठिकाणी पुण्यप्राप्तीसाठी सिद्धीप्राप्ती व्हाव्यात म्हणून तपश्चर्या केली, ते ठिकाण म्हणजे सिद्धाश्रम. कारण ही तपश्चर्या फलद्रूप झाली, त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांचा वामनावताराचा मार्ग याच ठिकाणी प्रशस्त झालेला आहे. म्हणून याला सिद्धाश्रम असं म्हटलेलं आहे. तर असं त्या स्थानाचं महत्त्व आहे. त्या स्थानाचं आणखी एका कारणामुळे महत्त्व आहे, जे आजही समाजामध्ये त्याच्या काही वदंता प्रचलित आहेत. त्या अशा की या आश्रमामध्ये पुण्यवान लोकांची मांदियाळी आहे, मांदियाळी. आजसुद्धा त्या ठिकाणी वसिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी, कणाद मुनी, पुलस्त्य मुनी, अत्रि मुनी, गोरखनाथ, आद्यशंकराचार्य, भीष्म, कृपाचार्य वगैरे असे जे महान आत्मे, ते लोक सदेह दृष्टोत्पत्तीस पडतात, अशा प्रकारच्या वदंता आजही सर्वत्र आहेत. अर्थात त्यांचं दर्शन पुण्यात्म्यांनाच होणार. सर्वसामान्य माणसं तसा प्रयत्न करतील तर तो प्रयत्न काही यशस्वी ठरण्याची शक्यता नाही.
तर असं ते पुण्यमय ठिकाण म्हणजे सिद्धाश्रम. सिद्धाश्रमाचं आणखी एक महत्त्वाचं कारण येण्याचं कारण मी असं सांगू इच्छितो की याच सिद्धाश्रमामध्ये विश्वामित्र महर्षींनी जो यज्ञ केला होता त्या यज्ञाच्या रक्षणासाठी म्हणून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे 2 बंधू या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मारीच आणि सुबाहू यांचं पारिपत्य केलं होतं. रामाने सुबाहूला याच ठिकाणी ठार केलं होतं आणि मारीचाला 100 योजनं दूर समुद्रामध्ये भिरकावून दिलेलं होतं. अशा प्रकारच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या, प्रत्यक्ष प्रभू ज्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं अवतार कार्य या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, अशा ठिकाणाला सिद्धाश्रम म्हणतात. आता साखरखेर्ड्याला जी सिद्धाश्रमाची उपमा दिली तीसुद्धा याच हेतूने दिलेली आहे की खेटकासुरासारख्या अत्यंत क्रूर अशा असुराचं पारिपत्य या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचे परिणाम या भूमीवर घडलेले आहेत, इथल्या लोकमानसावरती घडलेले आहे, असं हे ठिकाण आहे. आणि सिद्धाश्रमात जसे आजही काही सिद्धपुरुष आपल्याला फिरताना दिसतात, त्याचप्रमाणे साखरखेर्डा परिसरामध्ये सुद्धा अनेक सिद्धपुरुषांचा वावर झालेला आहे आणि आजही ते गुप्तवेशाने या ठिकाणी असणार याविषयीची खात्री अनेकांची आहे. इथे प्रसिद्ध स्वामी आले, हे शैवपंथीय स्वामी हे इथे आले. इथे चक्रधर स्वामी आले. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. हे वैष्णव होते, यांनी कृष्णभक्तीचा पुरस्कार केला आणि बघा या परिसरातून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा सुद्धा वावर झालेला आहे. शेंदूरजनला या ठिकाणच्या प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला मिळतात. या भूमीमध्ये केवळ एवढ्या गोष्टी झाल्या असं नाही आहे आणि ह्या झाल्या असत्या तरी त्या महानच आहेत, त्यामुळेच या भूमीला हे महत्त्व आलेलं आहे. या पलीकडे जाऊन इथे संत कवी अमृतराय झाले. अमृतराय हे मूळचे कुळकर्णी, ते नंतर औरंगाबादला स्थायिक झाले. हे जरी असलं तरी साखरखेर्ड्यामध्ये या संत कवींनी आपल्या विचारांची जी पेरणी केली ती पेरणी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यामुळे मूळ विचार करण्याच्या दिशेतच फरक पडतो. तो सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका करत असतो. हरिहरांचे म्हणजे अत्यंत तपस्वी असणाऱ्या हरिहरांचे पायसुद्धा या भूमीला लागलेले आहेत आणि विष्णुदासांनी जी हरिभक्ती या ठिकाणी केली, परमेश्वराची जी आराधना केली आणि आपल्या काव्याला परमेश्वर भक्तीकडे त्यांनी लावलं, असं जे ठिकाण ते म्हणजे साखरखेर्डा. अशा ठिकाणी सद्गुरू प्रल्हाद महाराज जन्म घेण्यासाठी उद्युक्त व्हावेत हे अगदी सहजच आहे. हे अगदी सहज आहे. अशाच ठिकाणी हा पुण्यात्मा येणार हे आपल्याला ठाऊक आहे. तेव्हा धर्मदृष्टीने, मूल्यदृष्टीने सद्गुरूंनी या ठिकाणी येणं हे खरोखरच अत्यंत योग्य आणि आपल्या मनाला भुरळ घालण्यासारखंच असं आहे. बरं, इतिहासाचं जर आपण काही घटना पाहिल्या तर त्याही आपल्याला या ठिकाणाचं महत्त्व पटवून देतात. आता इतिहास हा केवळ राज्यकर्त्या पुरुषांच्यामध्ये होणाऱ्या लढायांचा घटनांचा फक्त मागोवा नसतो, तर त्या घटनांचे जे दीर्घकालीन परिणाम आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, राजकीय दृष्टीने समाजावरती पडलेले असतात आणि त्यामध्ये त्यांची जी विचार करण्याची क्षमता असते ती वाढते की घटते आणि त्यामुळे ते गाव कसा विचार करतं, कसं वागतं, कठीण समयाच्या वेळेला ते त्याला तोंड कसं देतं किंवा माघार घेतं, शरण जातं, अशा गोष्टींच्या जी नोंद करते तो इतिहास असतो.
आणि म्हणून ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपल्याला जाणून याकरता घ्यायचं आहे की या गोष्टींचा विचार जन्म घेताना आमच्या महाराजांनी केलेला आहे. तो केलेला असल्यामुळे आम्हीही त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, त्या गोष्टी समजावून घ्यायला पाहिजे. तर बघा, त्या काळामध्ये ज्या सत्ता विद्यमान होत्या त्याच्यामध्ये निजामशाही होती आणि मोगलाई होती. आणि सत्तेसाठी स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी म्हणून या दोन सत्ताधीशांच्यामध्ये नेहमी लढाया होत असत. तशा प्रकारची एक लढाई या प्रांतामध्ये झाली आणि त्या ठिकाणी निजामाला विजय मिळाला. आता कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराजय होणार, त्याप्रमाणे निजामाचा या ठिकाणी विजय झाला. बरं, हे दोन जे सत्ताधीश आपसामध्ये लढत होते ते त्यांच्या सत्तेसाठी लढत होते. सामान्य माणसाचा खरं म्हणजे त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. कोणाची का सत्ता असेना, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा काही फरक पडत नसतो. एखादा सत्ताधीश हा अत्याचारी असतो, एखादा कमी अत्याचारी असतो, पण ही दोन्ही सत्ताधीश अत्याचारीच होते. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये याने फरक पडणार नसतो, पण त्यांच्या दृष्टीने हा फरक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे या निजामाला जे काही विजय वगैरे मिळाला त्यांनी या गावाचं नाव बदलून टाकलं. हा फरक सामान्य माणसाच्या जीवनात झालेला आहे. साखरखेड्याचं नाव त्यांनी फत्तेखेरडा करून टाकलं. आता त्याचं काम फत्ते झालं, त्याला विजय मिळाला म्हणून गावाचं नाव बदलणं असा हा तिरका न्याय हे सत्ताधीश करू शकतात. बरं, गावाचं नाव बदलण्याचा हेतू असा असतो की त्याच्या विजयाची जी काही ते त्याला महत्त्व वाटतं ते इथे लोकांच्या मनावर तो कोरतो आणि लोकांच्या विचारांची दिशा बदलू शकतो. त्यांच्यात जे काही उत्तम करण्याचं, चांगलं करण्याचा जो काही भाव जागृत झालेला असतो, एकत्र राहण्याचा भाव जागृत झालेला असतो, त्याचं खच्चीकरण करायचं असतं. आणि ते खच्चीकरण अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधून ही माणसं, ही जी सत्ताधीश असतात हे साधत असतात. त्यामुळे त्यांनी या गावाचं नाव फत्तेखेरडा ठेवलं. आता काय फत्तेखेरडा नाव त्यांनी ठेवलं हे ठीक आहे, पण लोकांना ते पटलं असेलच असं नाही. लोकांच्या मनात ती खदखद कायम राहिली. पुढे जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य या देशाला मिळालं तेव्हा त्या काळातले आमचे जे गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, त्यांच्या कालखंडामध्ये या गावाचं नाव पुन्हा बदलण्यात आलं आणि राष्ट्रभक्त अशा आमच्या गृहमंत्र्यांनी या गावाला पुन्हा फत्तेखेरड्याचं साखरखेरडा नाव करून टाकलं. हे साखरखेरडा ज्या वेळेला केलं तेव्हा लोकांच्या मनामध्ये उत्सव झाला. आता त्यापूर्वीसुद्धा ह्या काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटना अशा की स्वातंत्र्य काही सहजासहजी प्राप्त झालं असं नाही आहे. 1857ला स्वातंत्र्य समर झालं. सगळ्यांनी मिळून या इंग्रजांची युद्ध मांडलं. त्यावेळेला त्या युद्धामध्ये फक्त सैन्य नव्हतं, फक्त या समाजातले म्होरके त्यामध्ये नव्हते, तर सामान्यातले सामान्य माणसंसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली होती. एक सामान्य सैनिक मंगल पांडेसुद्धा, म्हणजे मंगल पांडे एक नव्हता, असे अनेक मंगल पांडे सैन्यामध्ये होते. त्यांच्याही मनात हाच विचार खदखदत होता. त्याला तोंड फोडलं ते मंगल पांडे यांनी आणि अशा सामान्य सैनिकांनी या युद्धाला सुरुवात केली असं समजलं जातं. आता ते गोरे, इंग्रज ते परकेच, त्यांना हे जे काय उठाव केलेला होता तो दाबून टाकायचा होता, तो नष्ट करायचा होता. तेव्हा त्यांनी याला बंड म्हणून म्हटलं की या लोकांनी बंड केलं. आता बंड करणं हा अत्यंत क्षुद्र शब्द आहे. हे कसलं बंड? अहो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही हे समर जे आहे, युद्ध जे आहे ते आम्ही आरंभलेलं होतं, त्याला तुम्ही बंड म्हणता. म्हणून आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बंड हा शब्द खोडून काढला आणि त्यांनी या घटनेला स्वातंत्र्य समर असं स्वाभिमानयुक्त असं नाव दिलं.
त्यामुळे आमच्या मनामध्ये स्वाभिमान जागला. या स्वातंत्र्य समराचं अत्यंत तेजस्वी आणि उत्साहवर्धक असं वर्णन सावरकरांनी 6 सोनेरी पाने नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तेव्हा गोऱ्यांना पळताभुई थोडी करण्याचं काम या स्वातंत्र्य समराने केलं, परंतु कुठल्याही युद्धाचा शेवट जो असतो तो महत्त्वाचा ठरतो. याच्यामध्ये आम्हा लोकांना अपयश आलं आणि आमचं हे स्वातंत्र्य समर वाया गेलं. आता हे वाया गेलं हे त्यांनी दडपून टाकलं, इथल्या लोकांना त्राहिमाम केलं, शरणागत केलं, हे खरं आहे. पण नुसतं शरणागत करून हे परकीय लोक थांबलेले नाहीत, तर त्यांनी त्यामुळे त्यानंतर अनन्वित अत्याचार केले, लोकांना छळलं. त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे विचार येतातच कसे, ते हकलून लावले पाहिजेत, त्यांना गुलामच ठेवलं पाहिजे आणि गुलामी विचारांची वाढ त्यांच्या मनात व्हावी या दृष्टीने त्यांनी अभ्यासक्रमामध्ये अनेक बदल केले. इतिहासातल्या घटना बदलल्या. जे गुणगान केलं ते परक्यांचं केलं आणि इथल्या लोकांना कमी लेखून नामोल्लेखसुद्धा त्यांचे टाळून त्यांना पायदळीत उडवण्याचा असा हा अत्याचार आहे. त्याला अत्याचार असं म्हणतात. हे सगळं पाहिल्यानंतर तरीसुद्धा आमच्या इथला विचार हा दबून जाणाऱ्यातला नव्हता, कारण आमचे विचार काही ऐऱ्यागैऱ्या लोकांनी आमच्या मनात पेरलेले नव्हते. तर आमच्या इथल्या ही जी आधीची मंडळी आहे त्या मंडळींच्या कार्यकर्तृत्वाने आमच्या रक्तामध्ये ते विचार भिनलेले असल्यामुळे आम्ही ते विचार पुन्हा पुन्हा करत होतो आणि पुन्हा पुन्हा आम्ही उठून उभे राहत होतो. त्यापैकीच आमच्यामधले पुढे ज्यांना लोकमान्य ही पदवी लोकांनीच दिली ते आमचे टिळक पेटून उठले, ते अगदी चवताळून उठले आणि केसरीचं रूप घेऊन ते या इंग्रजांच्यावरती जणू काही तुटून पडले. स्वातंत्र्य या शब्दामध्ये त्यांनी प्राण भरला, तो शब्द त्यांनी चेतवला आणि स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे ठणकावून इंग्रजांना त्यांनी सांगितलं आणि इंग्रजांशी बौद्धिक युद्धच त्यांनी मांडलं. आता हे झालं. या विचारांच्या सगळ्या मंथनामधून क्रांतीवीरांची फौज उभी राहिली. क्रांतीवीरांनी असं ठरवलं की स्वातंत्र्य हे रणाशिवाय मिळत नाही, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. तेव्हा रणांगण हेच स्वातंत्र्य मिळवण्याचं ठिकाण असल्यामुळे हातामध्ये शस्त्र पाहिजेच. आमचा कोणताही देव शस्त्राविना नाही, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहेतच आहेत. तेव्हा आम्ही स्वातंत्र्य मिळवायला निघालो तर आमच्याही हातामध्ये शस्त्र असलीच पाहिजेत असा विचार करून या क्रांतीवीरांनी हातामध्ये शस्त्र घेतली आणि ती शस्त्र घेतल्यानंतर इंग्रज हे अगदी त्राहिमाम झाले. कुठे जावं, कुठे तोंड लपवावं आणि कसं यातून सुटका करून घ्यावी असं त्यांना होऊन गेलं. आता हा जो क्रांतीचा इतिहास आहे तो सांगण्याचा हेतू असा की आमच्या साखरखेर्ड्यामधील देसायांचे सुपुत्र विघ देशपांडे हेही या क्रांतीवीरामध्ये सामील झाले. ते प्राध्यापक होते. नागपूरच्या एका महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते. आणि कोण होतं त्यांच्याबरोबर तर प्रसिद्ध साहित्यिक जे आम्हा सर्वांना माहीत आहेत, उभा भावे हे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करत असत आणि ते दोघेही क्रांती कार्यामध्ये सामील होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त असल्यामुळे उभा भाव्यांनी एक अतिशय तेजस्वी ओजस्वी भाषेमधलं पुस्तक रक्त आणि अश्रू हेही आपल्या सर्वांच्या वाचनात असेल असं पुस्तक लिहिणारे उभा भावे हे त्यांच्याबरोबर होते. पण विघांचं वैशिष्ट्य असं की अत्यंत बुलंद आवाजात, कणखर आवाजात, भरीव
अशा आवाजामध्ये, आणि प्रत्येक शब्दाला जणू ते जिवंत करत आहेत, संजीवनी त्याच्यावरती टाकत आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं व्याख्यान असायचं. आणि त्या व्याख्यानामध्ये जणू काही आपल्यावरती वर्षाव होतो आहे, शब्दांचा, तोफांचा मारा होतो आहे. शब्द हे जणू काही तोफ गोळे आहेत, अशा प्रकारे आपल्या अंगावरती ते पडत आहेत आणि आपल्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याची ही जी ज्योत आहे ती पेटवत आहेत, अशा प्रकारचं वाटत होतं. असा त्यांचा आवाज, असं त्यांचं शब्दफेक आणि श्रोत्यांच्या मनामध्ये जी जागृती निर्माण करण्याचं कार्य ते करत असत, ते वेगळं साखरखेड्याची. म्हणून साखरखेड्याच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालणारी जी काही अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी विघनचं आहे विष्णू घनश्याम देसाई यांचे सुपुत्र. पण बघा, हा सगळा जो इतिहास आहे तो साखरखेडा नामक एका गावाचं जे व्यक्तिमत्व आपल्याला खूप आगळं वेगळं वाटतं, जिथे महाराजांना जन्म घ्यावासा वाटला, त्या व्यक्तिमत्वाविषयी झालं. आता महाराजांनी जन्म घेतला त्यावेळेसची परिस्थिती या साखरखेड्याची कशी होती ते पाहणं फार महत्त्वाचं आहे बरं का. कारण ते पाहिल्याशिवाय आपल्याला सद्गुरूंच्या चरित्राचं खरं मर्म लक्षात येणार नाही बरं का. तर त्या काळामध्ये, म्हणजे महाराजांनी जन्म घेतला तो काळ, त्या काळात साखरखेड्यामध्ये जी घराणी नांदत होती आणि त्यांची जी विचारशैली होती, काम करण्याची पद्धत होती, ती खरंच जगावेगळी होती. अत्यंत कर्तृत्ववान अशी ही घराणी सगळी होती. त्यामध्ये देशपांडे होते, शुक्ल होते, माई होते, काळे होते, दंडे होते, सावजी होते, लिंगायत आप्पा होते, पोद्दार होते, कपाळे होते, अग्रवाल होते, कासार होते, आणि आणखीनही खूप खूप लोक होते. माळी होते, साळी होते, बुंदेले होते. आता हे जे बुंदेले आहेत ना, या बुंदेल्यांचा साखरखेड्यामध्ये वावर होता आणि त्याचा स्वातंत्र्य समराशी कसा संबंध होता, तर त्या समरामध्ये भाग घेतलेले यांचे पूर्वज हे प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेले होते आणि युद्धाच्या त्या पडझडीमध्ये त्यांच्यापैकी काही लोक हे साखरखेड्यामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत. म्हणजे थेट स्वातंत्र्य समराशी असणारा प्रत्यक्ष संबंधसुद्धा या गावाला आहे. आणि असं हे सगळं साखरखेड्याचं वातावरण होतं. आणि वातावरणामध्ये मात्र, कारण इंग्रजांचंच राज्य होतं, तेव्हा वातावरणामध्ये दहशत होती. त्या इंग्रजांचा धाक होता, कारण कोणत्या वेळेला काय घडेल याची शाश्वती कोणालाही नव्हती. आणि असं सगळं असल्यामुळे, पारतंत्र्य असल्यामुळे आमची मायभूमी डोळ्यामध्ये पाणी आणून त्या ठिकाणी उभी होती. अहो, हे पाणी कुणीतरी पुसायला नको का? आमच्या आईचे डोळे कुणी पुसायला नकोत का? तर ते पुसण्याची इच्छा ज्या मनामनांमध्ये होती, अशी मनं साखरखेड्यात होती. आणि म्हणून आमचे महाराज या ठिकाणी आले. या ठिकाणी येण्याचं आणखी हे कारण असं होतं की या ठिकाणचं जे आध्यात्मिक क्षेत्र होतं ते यांनी घाबरून गेलेलं नव्हतं, त्यांना भीती वाटत नव्हती. तर ते सतत प्रयत्न करत होते, प्रयत्नात होते आणि जागरण करत होते, समाजाचं जागरण करत होते. त्यांचे विचार प्रफुल्लित करण्याचा, ते जागवण्याचा, चेतवण्याचा सतत प्रयत्न करत होते. ते वेगवेगळे मार्ग होते. या लोकांच्यापासून, म्हणजे सत्ताधीशांच्यापासून आम्ही स्वातंत्र्याचा मंत्र ह्या लोकांना देतो आहोत असं भासू न देता आध्यात्मिक जागरण करीत राहणं, संघटन करत राहणं, एकत्र लोकांना बांधित राहणं आणि त्यामधून प्रवचन, कीर्तन, भजन, चिंतन, मनन अशा गोष्टीतून आपली विचारपेरणी करत राहणं, हे कार्य त्यांचं सुरू होतं. आणि म्हणून त्यांना कधीही त्याची निराशा वाटत नव्हती. कितीही भयरात्र या ठिकाणी येवो किंवा अन्य काहीही हो,
या ठिकाणी आम्ही डगमगणार नाही आणि आमचे विचार सोडणार नाहीत, अशा प्रकारचा दृढनिश्चय असणारं हे क्षेत्र होतं. आणि म्हणून अशा क्षेत्रातल्या ठिकाणी आमच्या महाराजांनी या शतकाच्या, म्हणजे ते जे शतक होतं 19वं शतक, त्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्यांनी तिथे जन्म घेतलेला आपल्याला दिसतो. आणि तो जन्मसुद्धा त्यांनी जो घेतला ते घराणे तपासून घेतलं. आता बघा, जसं गाव तपासलं तसं जिथे जन्म घ्यायचा ते घराणंसुद्धा तपासलं पाहिजे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये, सद्गुरूंच्या आयुष्यामध्ये त्यांना जे कार्य करायचं होतं त्या कार्याला पोषक अशा गुणांचा परिपोष ज्या घराण्यामध्ये असेल अशाच घराण्यात जन्म घ्यायला पाहिजे, असं या योग्याला वाटणं हे साहजिकच आहे. आणि म्हणून काळे घराण्याची जी कुळकथा आहे त्या कुळकथेचा विचार करता या कुळात जन्म घेणं आपल्याला योग्य ठरेल, असं ठरवून या योग्याने या ठिकाणी जन्म घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण हे घराणं होतं सत्वशील आणि या घराण्यामध्ये सतत अगदी सगळ्या पिढ्यानुपिढ्या पुण्य जोडण्याची प्रथा होती. आणि ती प्रथा या ठिकाणी सुखामध्ये नांदत होती. या घरामध्ये धनाचा लोभ नव्हता. धन मिळवू, नाव लौकिक मिळवू आणि अशा प्रकारचं सुख मिळवू असं या घराण्याला कधीही वाटलेलं नाही. अगदी महिपती शास्त्रींपासून जर आपण तो इतिहास तपासून पाहिला तर यांचं वर्तन अत्यंत तेजस्वी आहे. कुठेही त्यांनी मान अशी झुकवलेली नाही. मान झुकवली ती परमात्म्यापुढे. परमात्म्याची प्राप्ती हे एकमेव ध्येय असणारं हे घराणं आहे. आणि त्या एका गोष्टीमुळे यांच्या घराण्यात सत्वगुणाचा परिपोष झालेला आहे. सगळीच्या सगळी माणसं सत्वगुणी आहेत. त्यांचं सगळं लक्ष ईश्वरप्राप्तीकडे लागलेलं आहे. आणि ईश्वरप्राप्तीकडे लक्ष लागलेलं असल्यामुळे आम्ही किती थोर आहोत, आम्ही किती मोठे आहोत, महान आहोत, अशा प्रकारची शेखी मिरवणं, त्या शेखीसाठी आम्ही थोर आहोत हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी काही पुरावे ठेवायचे, काही कागदपत्र ठेवायचे, काही नोंदी करायच्या, असं मुळे यांना वाटलंच नाही. अहो, हे सच्ची माणसं होती, हो, खरी माणसं होती. सत्वगुणाचा अगदी आदर्श असणारी ही माणसं होती. त्यामुळे तशा प्रकारचं वागणं, ईश्वराची आराधना करणं, तपश्चर्या करणं, ही गोष्ट ते अगदी सहज स्वभाव असल्यासारखं करायची. म्हणजे अंगीभूतच आहे ते काम, अंगीभूत आहे, स्वतःच्या रक्तात भिनलेलं ते काम असल्यामुळे आपल्याविषयीचं नाव असं कोरून ठेवणं इतिहासात, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी कधी केले नाहीत. आणि त्यामुळे ते स्वतःविषयी कधी बोलले नाहीत. स्वतः आपण कसे आहोत याची चिंता केलेली नाही, नोंद केलेली नाही, चिंतनही केलेलं नाही. असं करत राहणं याचा अर्थ मुळी आयुष्य वाया घालवणं असं त्यांना वाटत असे. आणि म्हणून या गोष्टी त्यांनी कधी केलेल्या नाही आहेत. आता जेव्हा आपण या घराण्याचा इतिहास तपासायला जातो, त्यांचं मोठेपण बघायला जातो, तेव्हा आपल्याला आपल्यासारख्या सामान्य माणसाला असं वाटणं साहजिकच आहे की कुठे बरं काही कागदपत्र मिळतात का, काही नोंदी आढळतात का, कुठे काही पोथी आहे का, अन्य काही काव्यामध्ये याचा उल्लेख आहे का, किंवा कोणी काही ग्रंथ लिहून ठेवला आहे का, वगैरे ह्या गोष्टी तपासण्यासाठी आपण पुढे सरसावतो आणि मग आपली निराशा होते. कारण अशा प्रकारचं काहीही या लोकांनी ठेवलेलं नाही. आणि मग जेव्हा याचं मोठेपण आपण तपासण्यासाठी आणखी काही करायला लागतो तेव्हा निराश होतो. आणि मग याला त्याला भेटतो आणि पुरावे कसे नाहीत वगैरे असं विचारायला लागतो. तेव्हा लोकांच्या मनामध्ये जेव्हा या घराण्याविषयीची अत्यंत आदराची भावना आपल्या लक्षात येते, तेव्हा अरे, ती भावना पाहिल्यानंतर असं वाटायला लागतं की अरे, ती कागदपत्रांच्या माध्यमातून जरी पुरावे नसले तरी लोकांच्या विचारात, लोकांच्या आचरणात याचे पुरावे आपल्याला दिसतात.
आणि ते पुरावे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे सगळे लोक वेदपारंगत होते, वेदपारंगत आणि अग्निहोत्री होते, अग्नीची पूजा करणारे होते. त्यांनी अहोरात्र अग्नी प्रज्वलित ठेवला. आता अग्निहोत्री असणं याचा अर्थ असा की अग्नीची पूजा करणारे असणं. अग्नीचा अर्थ आहे की जो सतत वरच्या दिशेला जातो, आकाशाकडे जातो, परमेश्वराकडे जातो, ज्याची गती तिकडेच असते. कधीही अग्नीची गती ही खाली जमिनीकडे गेली आहे असं होत नाही आहे, ज्योत वरतीच जाते आणि म्हणून ऊर्ध्वगामी असतो तो अग्नी असतो. अग्नी ही वैदिक देवता आहे. आणि एवढंच नाही आहे बरं का, अग्नी जर नसता तर गृहसंस्था ही अस्तित्वातच आली नसती आणि गृहसंस्थेचा विकासच झाला नसता. आता गृहसंस्थेचा विकास नाही याचाच अर्थ असा की सनातन धर्मांचा, रीतिरिवाजांचा विकास नाही. आणि रीतिरिवाजांचा विकास नाही म्हणजे विचारांचा विकास नाही. आणि विचारांचा विकास ज्या समाजाला नसतो तो समाज हा ऊर्ध्वगामी कसा असेल, तो प्रगतीपथावर कसा जाईल, तर ते शक्यच नाही. म्हणून अग्नीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून या लोकांनी अग्निहोत्र स्वीकारलेलं आहे, समाजासाठी स्वीकारलेला आहे. समाज कल्याण हाच त्यातला हेतू आहे. समाजाला एकत्र करणं हाच त्यामधला खरा हेतू आहे. देव आणि मनुष्य यांच्यातला दुवा म्हणजे हा अग्नी असतो आणि म्हणून अग्निहोत्र स्वीकारायला पाहिजे बरं का. अग्निहोत्र स्वीकारण्याचं जे खरं मर्म आहे ते असं आहे की अग्नी हा यज्ञकर्मातला ऋत्विज असतो, पुरोहित असतो आणि म्हणून अग्नीचं महत्त्व हे खूप आहे. एवढ्या कारणासाठी अग्नीचं महत्त्व आहे असं नाही, तर अग्नी हा पंचमहाभूतातलं एक महाभूत आहे, तिसरं महाभूत आहे. याला वैश्वानर म्हणतात. तो आपल्या पोटातसुद्धा आहे. अग्नी आपल्या पोटात आहे. तो कसा आहे तर प्राण आणि अपान यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो आणि तो अन्नपचन करवतो. त्याला जठराग्नी असं म्हणतात. पृथ्वीच्या पोटातसुद्धा अग्नी आहे. त्या अग्नीला पवमान अशा पद्धतीचं नामाविधान आहे. अग्नीचं अस्तित्व आणखी कुठे आहे? अंतरिक्षातसुद्धा आहे. तेव्हा अंतरिक्षात असणारा हा जो अग्नी आहे याला पावक म्हणतात, याला देवाग्नीसुद्धा म्हणतात. एवढंच नाही तर ब्रह्मलोकातसुद्धा अग्नी आहे. तो शुचिर्भूत असल्यामुळे त्याला शुची असं म्हणतात. आता यज्ञकार्यामध्ये जो अग्नी असतो, हवी देताना जो अग्नी त्या ठिकाणी असतो, आलेला असतो, त्या अग्नीला आहवनीय अग्नी असं म्हणतात. दुसरा अग्नी असतो ते जे हवी अन्न असतं यज्ञामध्ये, हवी देताना जे अर्पण करतो ते अर्पण करणारं अन्न ज्या अग्नीवरती शिजवलं जातं नाही का, तर ते जे अग्नीवर तयार केलेलं अन्न असतं त्याला गार्हपत्य म्हणतात, कारण हे यज्ञामध्ये अर्पण करतो. आणखी एक प्रकार आहे बरं का, हे सगळे प्रकार तर आहेतच. आणखी एक प्रकार आहे, पितरांना उद्देशून आपण काही अन्न समर्पण करत असतो, ते सुद्धा वाहत असतो. तर ते अग्नी कुठे आपण ते आपण कुठे शिजवतो अन्न, ते ज्या अग्नीवर शिजवतो त्याला दक्षिणाग्नी म्हणतात. किंवा अग्नीच्या संदर्भामध्ये जी उपासना करण्याचं या घराण्याने ठरवलेलं आहे त्याचं कारण असं की हे 3 प्रकारचे जे अग्नी धारण करणं म्हणजे अग्निहोत्र स्वीकारणं, ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. बरं, एवढं करून हे थांबलेले नाही आहे, तर अपार अपार कष्ट त्यांनी घेतले, अपार कष्ट घेतले. त्यांना जी 2 मुलं होती ना, गोविंद आणि नारायण नावाची, ते सुद्धा वडिलांच्या मार्गावरून चालत असत आणि तेही वेदशास्त्र संपन्न असत. त्यांनी वेदशास्त्रांचा अभ्यास केला. घराण्यातल्या प्रत्येकाने वेदशास्त्राचा अभ्यास केला. अत्यंत सुजाण असं हे घराणं, सदाचारामध्ये सर्वांच्या पुढे असणारं असं हे घराणं, सत्यावरती चालणारं
आणि अग्निहोत्राचं काटेकोरपणाने डोळ्यात तेल घालून पालन करणारं असं हे घराणं आहे. त्यांना हे ठाऊक आहे की या विश्वामध्ये फार मोठा महायज्ञ चाललेला आहे. फार मोठा यज्ञ सुरू आहे, प्रत्यक्षात सुरू आहे. तो कोण करतं ते काही ठाऊक नाही, पण त्याचा शोध घ्यायला पाहिजे. त्याचा शोध घेणं म्हणजे परमेश्वराकडची वाटचाल करणं. हवी, प्राण आणि तप, जप आणि स्वरूप अशा 5 प्रकारचे हे यज्ञ आत्ता या पृथ्वी तलावर, अंतरिक्षामध्ये, सर्वत्र या निसर्गामध्ये परमेश्वराने हे जे विश्व निर्माण केलेलं आहे त्या विश्वामध्ये हे सुरूच आहे. हे सुरूच आहेत. त्या गोष्टीचा व्यापक अर्थ या घराण्यानी आपल्यामध्ये भिनवून घेतला. आपल्यामध्ये भिनवून घेतला, ते जाणून घेतलं आणि ते जाणून घेऊन पुण्याची जोड करण्यासाठी म्हणून आणि प्रजेला, लोकांना कल्याण प्रदान करून त्यांना मुक्ती मिळावी, त्यांच्यासाठी मुक्तीचं दार उघडावं, आपल्यासाठी उघडावं आणि आपल्याबरोबर त्यांनाही घेऊन जावं, याच्याकरता म्हणून यांनी अग्निहोत्र स्वीकारलं. अत्यंत कडक आणि अशी शिस्त त्यांनी या घरामध्ये पाळलेली आहे. आणि त्या गोष्टी करत असताना परमात्म्याचं जे व्यापक स्वरूप आहे त्याचं दर्शन त्यांनी तर घेतलं, पण समाजालाही त्याचं दर्शन झालं पाहिजे आणि देशाचंही कार्य या ठिकाणी झालं पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला साध्य व्हाव्यात अशा प्रकारचा श्रद्धेचा खेळ, श्रद्धेचा धर्म या लोकांनी निर्माण केला आणि अवलंबिला, अंमलात पण आणलेला आहे. अशा प्रकारचं अग्निहोत्र स्वीकारणं ही या सत्शील घराण्याने स्वतः अंगीकारणं, याच्यामध्ये कोणालाही नवल वाटण्याचं काम नाही बरं का. आणि त्यामुळे अशा घराण्यामध्ये जन्म घेणं हे या योगाला आवश्यक वाटणं हे साहजिकच आहे. हे अत्यंत साहजिक आहे. गोविंदरावांचे तुकाराम नावाचे पुत्र आणि नारायणरावांचा मुकुंद नावाचा मुलगा, हे दोघंसुद्धा नंतरच्या पिढीमधले आपल्या कुळाचाराप्रमाणे, म्हणजे हा कुळाचा आचार्यच आहे, हेच या कुळाने घेतलेलं व्रत आहे, ही माणसं ते सगळं पाळत होती. आणि वेदविद्येचा व्यासंग ही पुढील पिढीसुद्धा करत होती. आता साहजिकच आहे, ज्या ठिकाणी वेदविद्येचा अभ्यास होतो, शास्त्रांचा अभ्यास होतो, पुराणांचा अभ्यास होतो, त्या ठिकाणी ईश्वरचिंतन चालणार, ईश्वरासंबंधीच्या तत्वांचा विचार होणार, त्याची चर्चा होणार, चर्चा आवेशाने होणार, खंडनमंडन होणार. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी होत असतात तर ती चर्चा, तशा प्रकारचं तत्त्व हे ईश्वरालासुद्धा आवडत असतं. आणि म्हणून या घरामध्ये ईश्वर अवतीर्ण होतो. त्याला ही चर्चा जेव्हा कानावर पडते तेव्हा तो या चर्चेकडे आकर्षिला जातो. आणि हे आकर्षण एवढं वाढतं की ती चर्चा ऐकत ऐकत त्याच्याही न कळत तो या घराच्या ओसरीवर येतो. ओसरीवर आला की चर्चा त्याला अधिकच लोभसवाणी प्रिय वाटायला लागते आणि मग तो या घरामध्ये विसावून जातो, थांबतो. त्याला इथे फार करमतं, आवडतं बरं का. आणि त्यामुळे परमेश्वर स्वतः ज्या घरामध्ये येतो ते हे काळे घराणे. त्या काळे घराण्यात आमचे महाराज अवतीर्ण होणं हे खरं म्हणजे काहीही नवल नाही बरं का. आता हे जे तुकाराम जे होते ना, गोविंदांचे पुत्र, त्या तुकारामांचं एक वैशिष्ट्य होतं की ते पुराण सांगत असत. आता पुराण सांगणं हा या घराण्याने स्वतःचा अंगीकृत असा भागच बनवून टाकलेला होता. आता पुराण सांगताना ते रसाळपणाने सांगितलं पाहिजे, स्निग्धपणाने सांगितलं पाहिजे,
त्याच्यामध्ये नवनीताचा कोमलपणा असला पाहिजे, हे तर आहेच. ती गोष्ट या तुकारामांच्या पुराण सांगण्यामध्ये होती. त्यामुळे सगळे श्रोते देहभान विसरून ते ऐकायचे आणि वक्तासुद्धा एकरूप होऊन अगदी आपल्या वर्णनाशी धुंद होऊन तो हे सगळं सांगत असे. त्याचा परिणाम असा की ख्याती पसरणार सगळीकडे, तुकारामांचं नाव होणार सगळीकडे, लोक त्यांना अत्यंत जवळचं समजणार, मग त्यांना ते दाजी म्हणायला लागणार, मग ते दाजी पुराणिक म्हणून सगळीकडे प्रसिद्धी पावणार. तेव्हा अशा ह्या तुकारामांचं चरित्र त्यावेळेला आमच्या महाराजांच्या समोर त्यांना दिसत होतं, घरातच ते होतं. त्यामुळे त्याचा परिणाम हा चरित्रावरती होणारच. तर हे संस्कार त्यांच्या बालपणीच त्यांनी अशा प्रकारे दाजी पुराणिकांच्याकडनं घेतले. आता दाजी पुराणिकांचं जे वैशिष्ट्य होतं ना, तेही फार महत्त्वाचं आहे बरं का. त्यांचं मुळामध्ये जीवित कार्य असं आहे की ते लोककल्याण हे जीवित कार्य या घराण्याचं असल्यामुळे लोकसंग्रह करणं यालाच त्या पाठोपाठ. आता लोकसंग्रह करायचा याचा अर्थ असा की तऱ्हेतऱ्हेची माणसं असतात, मतमतांतरं असतात, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकजण वेगळ्या दिशेला खेचणार किंवा सगळे लोक एकाच दिशेला खेचणार असं सुद्धा होऊ शकतं. तर हे सगळ्या लोकांचं तोंड एका दिशेला करण्याचं काम दाजी पुराणिक करत असत. आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर सगळ्यांचं एकत्र मत एका दिशेला कसं करायचं याचं शिक्षणच जणू काही प्रल्हाद महाराजांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्यामुळे हे जे गुप्तद्वार आहे, हे जे गुप्त दरवाजा आहे हा उघडण्याचा, लोकांना एकत्र करण्याचा, तोच जणू काही यामुळे प्रल्हाद महाराजांना सापडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता त्यांचे जे वडील होते ना, आता हे झालं तुकाराम शास्त्रींविषयी, दाजी पुराणिकांच्याविषयी. आता मुकुंद शास्त्री जे आहेत नारायणांचे सुपुत्र, तर मुकुंद शास्त्री हे अबोध होते आणि प्रसिद्धी परांगमुख होते. त्यांना प्रसिद्धी नको होती, तर त्यांना काम हवं होतं. तर आता हे काय करायचे, तर स्वतःची व्रतं स्वतःच पाळायचे, तपश्चर्या करायचे. आणि त्यांना जे जे लोक जाणत असत आसपासचे, त्या विभागातले, परगण्यातले, त्या लोकांना हे ठाऊक होतं की ही एक महान विभूती आहे. विभूतींचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांनी केलेलं आहे. त्यापैकी भगवानांनी असं म्हटलं आहे की जिथे जे भव्य दिव्य असतं आणि वेगळे पण असतं ना, तपपूत माणसं जी असतात, योगी माणसं जी असतात, ती विभूतीच असतात. तेव्हा मुकुंद शास्त्री अशा प्रकारच्या विभूतीमध्ये गणले जायचे. जे ज्ञाते लोक होते, जे जाणते लोक होते, ते त्यांना विभूती म्हणूनच समजायचे. तेव्हा अशा अध्यात्म मार्गावरती चालणारे हे मुकुंद शास्त्री. ते शरीराची कधीही त्यांनी काळजी केली नाही, शरीराला फारसं महत्त्व दिलं नाही. आणि त्यांनी अग्निनारायणाचं व्रत स्वीकार, ती सेवा त्यांनी केली. म्हणून त्यांना लोक विभूती समजत असत. आता यांनी काय केलं माहिती आहे का, यांचे जे साडू होते माधवजी कस्तुरे, त्यांच्याकडून यांनी दीक्षा घेतली. दीक्षा कोणती घेतली तर पंचकुंडी दीक्षा. आणि ती दीक्षा स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःला आणखीच कठोर बनवलं. ते व्रत पाळताना ते एवढे कठोर बनले की घरात राहून जणू काही वनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याचा तो प्रकार वाटायला लागला. यांना बरं का 4 मुलं झाली आणि 4ही मुलं सदाचाराचं जणू काही प्रतीकच होते. त्यांनी जी ध्वजा उंचावली आणि जे कीर्ती मिळवली, ती कीर्ती अनन्यसाधारण अशी आहे बरं का. या लोकांनी आपल्या वागणुकीने, आपल्या बोलण्याने, आपल्या कथनाने, आपल्या अभ्यासाने सर्वसामान्य माणसांना
भगवत भक्तीकडे वळवण्याचं महान कार्य केलं. या भावंडांमध्ये जे सगळ्यात थोरले भाऊ होते ते म्हणजे बाबाजी. आता बाबाजी जे होते ते फार अभ्यासू होते. त्यांनी अनेक ग्रंथांचा भरपूर अभ्यास केला होता आणि त्यामुळे अवघ्या जनांचं ते श्रद्धास्थान बनलेले होते. आता असं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष आपल्या थोरल्या बंधूंचं आहे, तर मग प्रल्हाद महाराज त्यांच्या भोवती 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 राहणार नाही तर काय होईल बरं. तेव्हा इतकं ज्येष्ठ, इतकं श्रेष्ठ व्यक्तिमत्व घरातच असल्यामुळे प्रल्हाद महाराज हे त्या व्यक्तिमत्वाच्या भोवतीच फिरत राहणार हे ओघाने आलंच आलं. मुळामध्येच असं आहे की म्हणूनच तर या घराण्यात त्यांनी जन्म घेतलेला आहे. आता बाबाजींनी प्रस्थानत्रयीचं अध्ययन केलं बरं का. आणि नुसतं अध्ययन केलं नाही तर त्याचं सारतत्व त्यांनी काढलं. आणि हे सारतत्व काढल्यानंतर त्यांनी ते संपन्न झाले, समरसून गेले त्याच्यामध्ये आणि प्रबुद्ध झाले. ते प्रबुद्ध होण्यासाठीच त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. बघा, श्रुतीप्रस्थानाचा अभ्यास केला, न्यायप्रस्थानाचा अभ्यास केला आणि स्मृतीप्रस्थानाचा अभ्यास केला. श्रुती, स्मृती आणि न्यायप्रस्थान या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. आता उपनिषदांना श्रुतीप्रस्थान म्हणत असतात, ब्रह्मसूत्रांना न्यायप्रस्थान म्हणतात आणि गीताप्रस्थानाला स्मृतीप्रस्थान असं म्हणतात. आता हे जे त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर याच्यामधले जे उपदेश आहेत ते काही वेळेला परस्परांच्या विरुद्धसुद्धा आहेत. उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही जी आहेत ही निवृत्ती मार्गी आहेत. ती निवृत्त व्हायला सांगतात, अलिप्त व्हायला सांगतात आणि जीवनातून अलिप्त होऊन परमेश्वराची आराधना करावी आणि परमेश्वराचा मार्ग धरून परमेश्वराशी एकरूप होऊन जावं अशा प्रकारचा उपदेश ज्याच्यामध्ये आहे ती सगळी निवृत्ती मार्गी. आता गीता जी आहे ही सुद्धा निवृत्ती मार्गी आहे. ज्ञानदेवांच्या मतानुसार त्यांनी जी भावार्थ दीपिका नावाचा जो महान ग्रंथ या पृथ्वी तलावरती निर्माण केला आहे, जो आज आपल्याला अत्यंत उपकारक आहे. भगवद्गीतेचं ज्ञान आमच्यापर्यंत येण्याचं कार्य ज्या महान ग्रंथामुळे झालेलं आहे तो ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका. गीतेचा भावार्थ सांगणारं हे वाङ्मय आहे. त्याचा उपदेश असा आहे की तो सुद्धा निवृत्ती मार्गी आहे. म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता तिन्ही निवृत्ती मार्गी झाली. परंतु तसं नाही आहे, तसं नाही आहे. लोकमान्य टिळक, लोकमान्य बालगंगाधर टिळक हे जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांनी भगवद्गीतेचा पुन्हा एकदा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. भगवद्गीतेतलं रहस्य उलगडण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याला गीता रहस्य असंच त्यांनी म्हटलेलं आहे. ते रहस्य त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते रहस्य आहे प्रवृत्तीमार्गी. कर्म प्रवृत्त करणं, हातपाय गाळून बसणं नव्हे तर हात उगारून, हात उंचावून, समाजाला एकत्र करून, कल्याणकारी मार्गांचा अवलंब करून, सगळ्यांचे विचार एकत्र बांधून, सगळ्यांनी एक समवायच्छेदे करून आपली शक्ती प्रदर्शित करणं, याला प्रवृत्ती मार्ग त्यांनी संबोधलेला आहे. आणि हे करण्याचं कारण असं की इंग्रजांशी त्यांचा जो लढा चाललेला होता स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, तेव्हा अवघा समाज एकत्र आला पाहिजे. तेल्या तांबोळ्यांची पुढारी म्हणून त्यांना म्हणत असत ते याच कारणामुळे की सामान्यातल्या सामान्य माणसांच्या विचारामध्ये परिवर्तन घडवून आणणं, त्यांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणं, अशा प्रकारचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे भगवद्गीता ही प्रवृत्ती मार्गी आहे असं निवेदन त्यांनी केलं आणि तेही या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्याचाही अभ्यास लोक करतात. बाबाजींनी त्याचा जो अभ्यास केला तो याच उद्देशाने केला आणि असं जे अध्ययन त्यांनी सगळ्या ग्रंथांचं, सगळ्या प्रस्थानत्रयींचं जे अभ्यास त्यांनी केला, अध्ययन केलं आणि त्यातलं सार ग्रहण केलं, ते एवढ्याचसाठी केलेलं आहे. सगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचा फेरफटका होता,
सगळीकडे ते फिरून आले आणि त्यांनी स्वतःला अगदी प्रबुद्ध करून टाकलं. अगदी स्वतःला फार त्यांनी शहाणं करण्याचा प्रयत्न केला. आता विद्वान म्हणून मिरवण्यासाठी नाही, तर शहाणं होण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या गोष्टी त्यांनी अत्यंत मनापासून केल्या. ते बाबाजी आमच्या महाराजांच्या समोर प्रत्यक्ष रीतीने वावरत होते. ते ग्रंथोग्रंथीचा अभ्यास कसा करतात, अलंकारशास्त्र त्यांनी वाचलं, अनेक ग्रंथ वाचले आणि आपल्या बुद्धीचा विस्तार त्यांनी केला. बुद्धीला व्यापक बनवलं आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्याची क्षमता त्यांनी आपल्या अंगी बाणवून घेतली. आता एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर त्यांच्या वृत्ती अगदी गंभीर झाल्या. ते जे काही बोलत असत, वागत असत, सांगत असत, ते सगळं गंभीरपणाने सांगत असत. आवाजामध्ये त्या प्रकारचा एक तेजस्वीपणा आलेला होता आणि त्यामुळे त्यांचं सांगणं समाजावरती अगदी परिणामकारक असायचं. बरं का, तो परिणाम सगळ्यांच्या मनावरती घडून यायचा. आता प्रल्हाद महाराज हे त्यांचे धाकटे बंधूच होते, लहान होते, त्यामुळे त्यांचे लाडही हे बाबाजी करत असत. त्यामुळे बाबाजींचा त्यांना खूप खूप लळा लागला. त्यांच्या विद्वत्तेचा लळा लागला, त्यांच्या वागण्याचा लळा लागला, त्यांच्या बोलण्याचा लळा लागला आणि त्यांना स्वतःच्या आयुष्यातला प्रदीप दिसला. तो निर्धार त्यांचा पक्का झाला की पुढे वाटचाल कुठल्या प्रकारची करायची आहे. या गोष्टीचा संस्कार झाल्यामुळे त्याची जडणघडण, ईश्वरप्राप्तीचे मार्ग कोणते आपण धरायला पाहिजेत हे त्यांना आपोआप घरात वागण्यातून मिळालेलं शिक्षण आहे. बरं, एवढ्यावरती महाराजांच्या जन्म घेण्याचा हेतू साध्य झाला का, तर नाही आहे. त्यांनी आणखी एक गोष्ट साधलेली आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांच्या मातुल घराण्यासंबंधीची आहे. त्यांचं मातुल घराणंसुद्धा असंच अत्यंत धार्मिक आणि फार पवित्रतेने वागणारं सदाचारी असं ते घराणं आहे. हे वेणीगावचं आहे. वेणीगाव हे लोणारच्या जवळ आहे, मेहकरच्याही जवळ आहे. आणि हे या घराण्यातली जी माणसं होती, जी पुरुष मंडळी होती, ती सगळी मंगलमय अशा तत्वांनी बांधलेली होती. बरं का, पवित्र असं त्यांचं वागणं होतं. आणि अशा हे जे घराणं आहे ते महाराजांचं मातुल घराणं. वामनशास्त्री हे मंत्रशास्त्राचे जाणकार होते. आता मंत्रशास्त्र हे असं असतं की तो काही वर्णसमूह असतो. तो चांगल्यासाठी जेव्हा एकत्र येतो त्यातून जो परिणाम घडून येत असतो तो चांगलाच असतो. त्यांनी धर्म, अर्थ आणि काम हे साध्य होतात. चांगल्या गोष्टींचा प्रारंभ होतो, चांगल्या गोष्टी अभिमंत्रित होतात. अशा मंत्रशास्त्राचे ते जाणकार होते. आता त्यामुळे साहजिकच त्यांच्या घरामध्ये पांडुरंगाची उपासना चालायची. बरं का, पांडुरंगाची. आणि पांडुरंगाच्या उपासनेमुळे, त्यांच्या आचरणामुळे, पुराण सांगण्यातल्या त्यांच्या मधुरतेमुळे ते आसपासच्या भागामध्ये प्रसिद्ध होते. पंचक्रोशीमध्ये त्यांना नावलौकिक होता आणि ते पांडुरंगाची सेवा करण्यामध्ये मग्न राहत असत. त्यामुळे लोकांच्या आदराला पात्र ठरलेले होते. बरं, या घराण्याचे जे सद्गुरू होते ते आळंदीचे नृसिंह सरस्वती होते. आता हे नृसिंह सरस्वती गुरुस्थानी असल्यामुळे त्यांचं तिथे येणं जाणं होतं आणि या घराण्यावरती त्यांचा वरदहस्त होता. पांडुरंगाची सेवा ती इतक्या पराकोटीची करत असत की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरामध्ये प्रवेश करता झाला, सगुण रूपामध्ये तो अवतीर्ण झाला. हा मंत्रशक्तीचा प्रभाव होता. त्यांच्या अंगी जी पवित्रता वसत होती, जी सात्विकता वसत होती आणि त्याचा ते जे उच्चार करत असत ती मंत्रशक्ती, त्यामुळे प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि म्हणून त्या घरामध्ये विठ्ठलाची उपासना, पांडुरंगाची उपासना होत राहिली. पण उपासना काकड आरतीपासून सुरू व्हायची.
अगदी प्रातःकाली काकड आरती, मग पूजा, नैवेद्य, पुन्हा माध्यान्ह आरती, त्याच वेळेला वैश्वदेव, ह्या गोष्टी तिथे होत असत आणि अशा प्रकारची त्यांच्या घरामध्ये पवित्रतेचं वातावरण होतं. शास्त्रींना, वामन शास्त्रींना 5 कन्या होत्या बरं का. आता घरामध्ये असं धार्मिक वातावरण, त्या धार्मिक वातावरणातल्या ह्या 5 कन्या, त्यामुळे त्यांच्यावरती हे धार्मिक संस्कार होणं हे क्रमप्राप्तच आहे. त्यांचीही वृत्ती अशाच प्रकारची घडत राहणं, या गोष्टी ओघाने आलेल्याच आहेत. तेव्हा जो वैश्वदेव तिथे व्हायचा, तेव्हा ह्या लहानग्या सगळ्या मुली, त्याचा जो धूर आकाशामध्ये उंच उंच जायचा, त्याच्यामध्ये त्यांना ज्या भगवंताच्या आकृत्या दिसायच्या, त्यांनी अगदी वेडावून जात असत. त्यांच्या मनावरती गारूढ होत असत. आणि घरातल्या ह्या उपासनेची जी कामधेनू आहे, तिच्या ज्या अमृतधारा आहेत कासेच्या, त्या प्राशन करण्यामध्ये या मुली अगदी दंग झाल्या होत्या. म्हणजे अत्यंत चांगले संस्कार यांच्यावरती होत होते. आणि म्हणून ह्या मुलीसुद्धा धार्मिक असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये धावणारं रक्त हे सुद्धा अत्यंत विशुद्ध, पवित्र असंच होतं बरं का. पहिल्या मुलीचं नाव त्यांनी, बघा आता विचारामध्ये कसं असतं ते, तर पहिल्या मुलीचं नाव त्यांनी अहल्या ठेवलं. आता अहल्या ठेवण्याचं नाव फक्त रामायणामध्ये असणारं जे पात्र आहे अहल्येचं, त्यावरून ठेवलं असा त्याचा अर्थ नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये जालिम विषासारखं जे हल्य असतं, ते हल्य म्हणजे कुरूपता असते तिथे. कुरूपता म्हणजे वागण्यातली कुरूपता, दिसण्यातली नव्हे. वागण्यातली कुरूपता जी असते, जो वाईटपणा असतो, तो ज्या ठिकाणी अजिबात नाही, जिथे फक्त सुंदरता आहे, जिथे फक्त पवित्रता आहे, ती अहल्या. आणि म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचं नाव अहल्या ठेवलेलं आहे. दुसऱ्या मुलीचं नाव त्यांनी काशी ठेवलं आहे बरं का. काशी ठेवण्याचं कारणही असं की काशीमध्ये जो विश्वेश्वर आहे, त्याला जिने आपलासा केला आहे, ती तत्त्व जिने आपल्या हृदयामध्ये साठवली आहेत आणि जो तिच्या हृदयात इथे अशा रीतीने रमला आहे, गमला आहे, स्थिरावला पण आहे, त्या मुलीचं नाव त्यांनी काशी ठेवलं आहे. आता तिसऱ्या मुलीचं नाव बघा, हे धार्मिकतेला, पवित्रतेला कसं जोडल्या गेलेलं आहे ते आपल्याला इथं दिसते. ते असं की तिसऱ्या मुलीचं नाव ठेवलं भागीरथी. तर भागीरथी नाव ठेवण्याचा हेतूसुद्धा असा आहे की इक्ष्वाकू कुळातला जो राजा भगीरथ, त्यांनी गंगामातेला स्वर्गामधून पृथ्वीवर आणलं. त्याच्याकरता जे अपार कष्ट घेतले, त्याची तुलना कोणाशीच होणार नाही. म्हणून ही म्हण प्रचलित झालेली आहे, हा वाक्प्रचार अस्तित्वात आलेला आहे की भगीरथ प्रयत्न, म्हणजे जे अतोनात प्रयत्न केले जातात, खूप कष्ट साहून काही गोष्टी साध्य केल्या जातात, त्याला भगीरथ प्रयत्न असं म्हटलं जातं. ते प्रयत्न जिथे आहेत आणि ज्या प्रयत्नांमुळे जिने जगाला पवित्र केलेलं आहे, अशी पवित्रतम गंगा माता ही पृथ्वीवर आली, भगीरथामुळे आली. म्हणून या मुलीचं नाव त्यांनी भागीरथी असं ठेवलं बरं का. आता बघा, पुढल्या मुलीचं नाव त्यांनी प्रत्यक्ष गंगाच ठेवलं. याचं कारण काय माहिती आहे का गंगा ठेवण्याचं? तर जे सगर जे पुत्र, म्हणजे इक्ष्वाकू कुळामध्ये सगर नावाचा जो राजा होता, गरासहित ज्याचा जन्म झाला, म्हणजे विषासहित ज्याचा जन्म झाला, त्याच्या सावत्र मातांनी त्याच्या मातेला जे विष दिलं होतं, त्या विषासहित ज्याचा जन्म झाला तो सगर, त्याचे 60,000 पुत्र. हे जेव्हा यज्ञाच्या त्या अश्वाचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठोपाठ निघाले आणि त्या एक अत्यंत दुर्दैवी घटना तिथे घडली की त्यांचा अश्व इंद्राने कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला आणि त्या 60,000 पुत्रांचा असा गैरसमज झाला की कपिल मुनींनी हा अश्व आमचा अडवून ठेवला, म्हणून कपिल मुनींचा त्यांनी अपमान केला आणि कपिल मुनींनी त्यांना शापभ्रष्ट करून टाकलं.
जाळून टाकलं, त्यांचं भस्म करून टाकलं. आता अशा रीतीने अचानक हे संपूर्ण कुळच्या कुळ या ठिकाणी नष्ट झालेलं आपल्याला दिसतं. तर त्यांचा उद्धार तर व्हायला पाहिजे. तो उद्धार होण्यासाठी म्हणून मग भगीरथाने जे प्रयत्न केले आणि गंगादेवीला इथे आणलं, ती गंगा म्हणून त्या चौथ्या मुलीचं नाव त्यांनी गंगा ठेवलं. ही गंगा बरं का, हे जे पवित्र करण्याचं काम आहे, निर्मल करण्याचं काम आहे, पापक्षालन करण्याचं काम आहे, ते काम ज्या गंगेने केलं त्याच गंगेच्या पोटी पुढे आमच्या महाराजांनी जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून हे घराणं आणि याची पवित्रता आम्ही पाहिली पाहिजे, समजून घेतली पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये ठसवून घेतली पाहिजे. आता बघा, त्याच्यानंतरचं जे नाव आहे हे सगळं अत्यंत काव्यात्मय आहे बरं का, काव्यात्मय आहे. पुढचं नाव जे आहे त्या कन्येचं ते त्यांनी मंदाकिनी ठेवलं. आता मंदाकिनीसुद्धा नाव ठेवण्याचा हेतू काय बरं का, तर जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि त्यांचा जो पहिलं राहण्याचं ठिकाण जे झालं ते चित्रकूटावर झालं, तेव्हा चित्रकूटावरती राहत असताना ते तिथेच वाहणाऱ्या मंदाकिनीमध्ये स्नानासाठी वगैरे जायचे. त्यांना 3 वेळेला ते स्नान करायचे. त्यावेळेला त्या जलाचा स्पर्श त्यांना व्हायचा आणि मग त्यांच्या मनामध्ये विचार यायचा. ते अत्यंत भावनाप्रधान असणारे राजे होते बरं का. प्रभू रामचंद्र हे अत्यंत भावनाप्रधान, प्रजाहित दक्ष, आपल्या मातापित्यांची सेवा करणारे, सगळी नाती जपणारे असे हे श्रीरामचंद्र प्रभू. त्यांना आठवणी व्हायच्या, हो, अयोध्येतल्या आठवणी व्हायच्या. त्यांना शरयू नदीची आठवण व्हायची आणि त्या पाण्याचा स्पर्शच जणू ही मंदाकिनी आपल्याला करते आहे असं त्यांना वाटायचं. आणि वत्सलतेने ते पुन्हा पुन्हा त्या पाण्यामध्ये हात फिरवायचे. ती नदी, तिचं जल आपल्याला मातेप्रमाणे स्पर्श करीत आहे असं त्यांना वाटत राहायचं. आणि म्हणून या मुलीचं नाव, 5व्या कन्येचं नाव त्यांनी मंदाकिनी असं ठेवलं. आता ही सगळ्या नावांचं हे जे विश्लेषण आपण पाहिलं त्याचा एकच हेतू आहे की या लोकांची जी मानसिकता होती ती अत्यंत धार्मिक आणि सात्विक होती, लोककल्याणकारी होती. आणि म्हणून या गोष्टींचा आपण थोडासा मागोवा घेतलेला आहे बरं का. आता यांच्याच घरामध्ये एक प्रसंग त्यावेळेला घडला, तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्या महाराजांचा जन्माशी तो संबंधित आहे आणि या गंगा नावाच्या मुलीशी तो संबंधित आहे, म्हणून तो प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदा नृसिंह सरस्वती ही वामनशास्त्रींकडे आलेले असताना, ते ओसरीवरती बसलेले असताना ही गंगा नावाची मुलगी त्यांच्यासमोरच आपल्या खेळातल्या सगळ्या वस्तू तिने मांडल्या आणि ती खेळू लागली. लहान मुलगीच ती खेळत होती. बाहुल्या तिने घेतलेल्या होत्या. ती स्वयंपाक करत होती, वाढत होती, नैवेद्य दाखवत होती. अशा सगळ्या संसारातल्या गोष्टी ती करत होती. तेव्हा आणि महाराज हे तिच्याकडे बघत होते. त्यांना ही मुलगी फार आवडायची. मग ते म्हणाले की अगं गंगा, हे तू काय करतेस? हा जो खेळ आहे ना, हा संसाराचा खेळ आहे, हा अडकून पडणारा खेळ आहे. तर असा हा जो खेळ आहे ना, त्याच्यामध्ये आयुष्यातलं काही सार तुला मिळणार नाही बरं का. हे सगळं आसार आहे. तेव्हा हे करण्याची आवश्यकता नाही. तुझं सगळं लक्ष ईश्वराकडे लागायला हवं बरं का. पण आत्ता तुला ते काही कळणार नाही. तर तू असं कर, तू जर एक गोष्ट केलीस तर मग मी पुढची गोष्ट तुला सांगेन बरं का. तू काय कर माहिती आहे का, ह्या ज्या माझ्या पायात घालायच्या ज्या खडावा आहेत ना, ह्या खडावा घे आणि धावत जा आणि चुलीत जाळून टाक त्या. हे जर तू माझं काम करून दाखवलंस ना, ही जर माझी तू आज्ञा ऐकलीस ना, तर मग मी तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट देणार आहे असं ते म्हणाले बरं का. आता हे त्यांचं सांगणं म्हणजे कसं होतं माहिती आहे का, त्या खडावा त्यांच्या वापरण्यातल्या होत्या दैनंदिन, आणि सगळ्या मोठ्या माणसांचं लक्ष तिकडे होतं. कारण त्या खडावा हे त्यांचं श्रद्धेचं स्थान होतं. जसं रामाच्या पादुका हे भरताचं श्रद्धेय स्थान होतं आणि त्या पादुका त्याने
राज्यावरती अधिष्ठित करून रामाच्या नावाने ते राज्य चालवलं अयोध्येचं, हे जसं होतं तितक्या त्या महत्त्वाच्या या सगळ्या लोकांच्या दृष्टीने होत्या. तेव्हा त्याच खडावा जाळून टाकायला सांगितल्या, तर ही मुलगी ते काम करेल की नाही? बहुधा करणारच नाही. त्याचं कारण असं की ते इतक्या महत्त्वाचं श्रद्धेय असणारं अशी जी वस्तू आहे ती जाळून कशी टाकणार? तेव्हा हे काम त्यांनी तिच्यावरती सोपवलं. आता ती करते की नाही हे त्यांनी पाहायचं ठरवलं आणि त्यावरून एक वरदान तिला देण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं. आता ही जी त्यांची आज्ञा होती ना, ही जमदग्नी ऋषींनी जशी आज्ञा केली होती आपल्या मातेचं शिर कापून टाकण्याची, तशा प्रकारची ही आज्ञा होती. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला अशा प्रकारची शिक्षा दिली. ती का दिली? तर एक अल्पसं पाप रेणुका मातेच्या हातून घडलेलं होतं. ते म्हणजे असं की पाणी आणायला गेलेले असताना तिथे गंधर्व क्रीडा जलामध्ये गंधर्वाची क्रीडा चाललेली होती. आपल्या पत्नींच्या बरोबर तो पाण्यामध्ये खेळत होता. ते पाहिलं आणि एक क्षणभर त्यांचं मन चळलं. तर ही गोष्ट जमदग्नींना लक्षात आली की रेणुकेचं मन थोडंसं डगमगलं आहे, चळलेलं आहे आणि ह्या गोष्टीची तिला शिक्षा करायलाच पाहिजे. ते अत्यंत कोपिष्ट ऋषी होते. मग त्यांनी कोपायमान होऊन तिला शिक्षा केली. ती शिक्षा अशी की त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं, जी मुलं तिथे त्यांची होती, 4 मुलं तिथे होती उभी, त्यांना असं सांगितलं की आत्ताच्या आत्ता ह्या तुमच्या मातेचं शिर धडा वेगळं करून टाका, कापून टाका. आता ही गोष्ट प्रत्यक्ष मातेची हत्या करणं, ही गोष्ट त्या मुलांना काही शक्य झालं नाही आणि ती नुसती मूकच्या मूक उभी राहिली. ती तसे उभे राहिले पाहिल्यानंतर जमदग्नींच्या क्रोधात आणखी भर पडली आणि त्यांनी त्यांना शापग्रस्त करून टाकलं, जाळून टाकलं, भस्म केलं. आता असं त्यांचा तो क्रोध वाढलेला असताना तिथे परशुराम आले. आता महात्मा परशुराम त्या ठिकाणी आल्यानंतर जमदग्नींनी त्यांना पण सांगितलं की परशुराम, आत्ता तुझा परशु उचल आणि आपल्या मातेचं शिर धडा वेगळं करून टाक. असं सांगितल्याबरोबर परशुरामांनी कुठलाही विचार केला नाही. त्यांना आपल्या पित्याचा स्वभाव माहीत होता, त्यांचा क्रोध माहीत होता, त्याचबरोबर त्यांचा दयाळूपणा पण ठाऊक होता, त्यांचं प्रेम ठाऊक होतं, त्यांचं वात्सल्य ठाऊक होतं. प्रसन्न झाले की त्यांची उदारता त्याला माहीत होती. त्यामुळे त्याने कुठलाही विचार न करता परशु उचलला आणि आपल्या मातेचं शिर धडा वेगळं करून टाकलं. याचा अर्थ तो मातृभक्त नव्हता असा नाही आहे, परंतु आपल्या विद्येचा वापर तरतम भावाने कसा करता येतो याचं प्रतीक म्हणजे महात्मा परशुराम हो. आता हे परशुरामाची बुद्धी होती, ती परशुरामांनी अंमलात आणली, त्यातून वरदानं मिळवली, आपल्या भावांना पण जिवंत करून घेतलं आणि आपल्या आईला पण जिवंत करून घेतलं. हे सगळं परशुराम होते म्हणून झालं. पण आता इथे गंगा नावाची एक छोटीशी मुलगी, तिला नृसिंह सरस्वतींनी आपल्या पायातल्या पादुका चुलीत घालून जाळायला सांगितल्यात. आता हे कसं करायचं, काय असेल हेतू याच्यामध्ये? पण गंगेने सुद्धा परशुरामाप्रमाणे चटकन त्या पादुका उचलल्या, धावत गेली आणि चुलीमध्ये लाकूड घालावं तिथे त्या पादुका तिने जाळून टाकल्या. आता बघा, तिने सुद्धा परशुरामासारखी कृती केली. तिकडे जसे जमदग्नी प्रसन्न झाले तसे इकडे नृसिंह सरस्वती हेही प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी तिला असं एक वरदान दिलं की हे गंगे, तू अशा प्रकारची आज्ञा पाळण्यामध्ये अगदी तत्परता दाखवलीस ना, त्यामुळे मी तुला एक आशीर्वाद देतो. हा आशीर्वाद म्हणजे पुढली भविष्यवाणी. ती भविष्यवाणी आमच्या महाराजांशी संबंधित आहे. ती भविष्यवाणी महाराजांशी संबंधित असल्यामुळे आमच्याशी पण संबंधित आहे आणि आमच्यावर पण परिणाम करणारी आहे. ती भविष्यवाणी अशी की बाळे गंगे, तुला एक पुत्र होणार आहे आणि तो पुत्र असा असेल की तो तुझ्या घराण्याचा तर उद्धार करेलच करेल, पण तो इतका सज्जन असेल आणि एवढा उपकार करता असेल की तो संत पदावरती चढेल.
तो अनेक लोकांचा आधार वड होईल, दुर्बळ लोकांची तो बाजू घेईल बरं का. आणि या भवसागरामध्ये जे लोक बुडताहेत त्या लोकांना मार्ग सापडत नाही, जे तिथेच राहतात, तिथेच मरतात, अशा लोकांना तो जवळ करेल, त्यांना मार्ग दाखवेल, त्यांना धीर देईल बरं का. असा त्यांनी तिला आशीर्वाद दिला. आता हा आशीर्वाद आपल्याला काय मिळाला ते काही गंगेला अजिबात कळलं नाही, कारण ती एवढी लहान होती की तिला ह्या गोष्टी कळणं शक्य नव्हतं. पण आपल्याला काहीतरी अद्भुत असं मिळालेलं आहे, अद्भुत वराची प्राप्ती झालेली आहे, याची खळबळ मात्र तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. ती स्तंभित झाली आणि उभीच्या उभीच राहिली त्यांच्यासमोर. असं ते सगळं त्या ठिकाणी तो प्रसंग घडला. तेव्हा असं हे जे वरदान तिला मिळालेलं आहे, हे वरदान जे फलद्रूप झालं ते पुढल्या काळात, आणि ते फलद्रूप होणं याचा अर्थ तिच्या पोटी आमच्या महाराजांचा जन्म होणं. तेव्हा ही जन्माची कथा आपल्याला पुढच्या अध्यायात आणि पुढच्या भावदर्शनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. या भावदर्शनामध्ये आपल्याला आता एवढंच पाहायचं आहे की आम्ही सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या जीवनाचा मागोवा कसा घ्यावा. सद्गुरूंनी आपल्या जन्मापासूनच अत्यंत विशाल अशा गोष्टींचा, धर्मदृष्टी असणाऱ्या गोष्टींचा, लोककल्याण करणाऱ्या गोष्टींचा विचार कसा केलेला आहे. जन्म घेण्याच्या क्षणापासूनच ते लोकसेवेमध्ये कशा प्रकारे मग्न आहेत, रामनामाशी कसे निगडीत आहेत, प्रभुसेवेशी कसे निगडीत आहे. त्या घराण्यातच जन्म घेण्याचं कारण असं की जिथे प्रभूची सेवा आधीपासूनच सुरू आहे अशाच घराण्यात त्यांनी जन्म घेतला. तोच रक्तप्रवाह त्यांच्यामध्ये व्हायला लागला, त्यांच्या डोळ्यामध्ये त्याच भावना यायला लागल्या, त्यांच्या कृतीमध्ये त्याच भावना उतरायला लागल्या. तेव्हा अशा प्रकारचा संस्कार जिथे आहे तिथे त्यांनी जन्म घेऊन आपल्या कार्याला जाऊन सुरुवात केलेली आहे. हे या भावदर्शनामध्ये आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी भावदर्शन दुसरे अध्याय पहिल्याचं संपूर्ण या ठिकाणी आपण कथन आणि भावदर्शन केलेलं आहे. आपण थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.